नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण कराड या राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। चिपळूण शहराजवळ खेरडी बाजारपेठ येथे एसटीने दिलेल्या जबरदस्त धडकेत अनिकेत दाभोळकर या खेरडी येथील तरुणाचा मृत्यू झाला। हा अपघात 21 डिसेंबर रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास झाला। अनिकेत आणि त्याचे वडील भाजी खरेदीसाठी बाजारात गेले होते। अनिकेत दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून उतरत असतानाच भरधाव आलेल्या मंडणगड धाराशिव एसटीने अनिकेतला उडवलं। ही अंगावर शहारे आणणारी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। हृदयद्रावक बाब म्हणजे अनिकेतच्या भावाचं लग्न नुकतंच म्हणजेच 2 दिवसांपूर्वी मंगळवारी झालं होतं। लग्नाच्या पूजेसाठी भाजी खरेदी करण्यासाठी वडिलांना घेऊन अनिकेत खेरडी बाजारपेठेत गेला होता। इंजिनियर असलेला अनिकेत हा युवक कोकण रेल्वेमध्ये ऑफिस सुपरिंटेंडेंट पदावर कार्यरत होता। अनिकेतला फोटोग्राफीचीही आवड होती। तो निसर्ग आणि प्राणीप्रेमी होता। अतिशय मनमिळावू आणि सामाजिक कामातही त्याचा मोठा सहभाग असे। अनिकेतच्या अपघाती निधनानं दाभोळकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय। अनिकेतच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे। अनिकेतच्या पश्चात पत्नी, आई वडील, भाऊ भाऊजे असा मोठा परिवार आहे। भावाच्या लग्नात उत्साहाने आणि आनंदाने सहभागी झालेल्या अनिकेतला निष्ठुर नियतीने हिरावून नेलंय। या घटनेचं वृत्त कळताच अनिकेतच्या कुटुंबाने फोडलेला टाहो अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा होता। वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।